बोलू दे 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन आम्ही पुढे जातो आहे. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत, नगर परिषदेमध्ये, महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढं परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. आम्ही म्हणणार नाही, आम्हाला अनुमती नाही त्याची. वंदे मातरम गीत म्हणणार नाही अशा पद्धतीची भूमिका आबू आझमी. वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन, त्यामुळे हे राष्ट्रगान आहे. हे वंदे मातरम म्हणत म्हणत आपल्या अनेक देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी फाशीवर चढले, बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन करणं हे सगळ्यांनी केलं पाहिजे. या भारत देश आहे, प्रत्येक भारतीयाने हे वंदे मातरम